प्रवीण उत्तम बघे. तुम्ही कितली वर्सां करता हे मीठ व्यवसाय? म्हणजे आमचो आजो काडटालो. हां ही तिसरी पिढी आमची. हां. आणि तुम्ही किती व्यवसाय करता मीठ सोडून? मीठ सोडून म्हणजे जोड म्हणजे शेती हा, माड हा, हं. आमे हा, हं. पळयता सगळे. अंदू मीठ व्यवसाय उत्पादन करपाक उशीर लागलो, कित्याक कारणां कितें? हवामान मातशें कोरडें आसल्या कारणान उशीर जालो मातसो. आणि सरकारा कडल्यान कितें मेळता तुमकां अनुदान किंवा आतां आर्थीक सीएमान पाठबळ? फाटल्या दिसांनी अशें आश्वासन दिल्या आधार कार्डाक 50,000 कितें दिता म्हणून पळोवया आतां हं. कितें. अशें दीत जाल्यार युवा पिढी जास्त अशी फुडें सरतली काय दिसता मागीर. ओके. जेन्ना तुम्ही मीठ काडी पळय, मीठ तुम्ही सुरवातीक तेन्ना कितले मीठ काडटाले? कितले खाणी काय क्विंटल ते ना खाणी म्हणजे आमचो व्यवसाय कसो हेचे पावसाचेर अवलंबून हा. अवलंबून आसतालो? हय. आणि आता कितले तरी मीठ काडटा हेका तरी सिजनाक? सुद्धा हे पळय हवामान अशें जालें जाल्यार आमकां जाय तशें हे उत्पन्न मेळना ना न्हू. तेका लागून हे आता. लोकांची धव्या फुल्ल मिठाक मागणी असता काय काळ्या मिठाक? ना आजकाल खताच्या मिठाक जास्त मागणी आहा त्याची झाडांक ओके. घालपाक बी दवरतात हय. अशें ते तेका लागून. झाडाचे मीठ हे काळे कशे काडप ते असता? आमी ते सुरवातीक काडटा पळय तेन्ना ते सगळे चिकल घेवन काडटा आनी आमचो त्या टायमार कुंगोय बरो साफ जाता. हं. त्या कारणान ते काळे जाता सुरवातीक. हां. आणि हे धवे फुल्ल मागीर करताना ते जाल्या उपरांत आमी कंप्लिटली सुकयता आनी दुसरे उदीक घालता भितर. मागीर ओके. धवे येता. हेका आता उदक जाय ते खंयच्यान घेतात तुम्ही? हे शापोरा नदी आहा त्याच्यातल्यान घेता मागीर भरतीच्या वेळार. परतीच्या वेळार. आता काही ठिकाणी जे मानशी आशिल्ले ते मानशीची दारां बी फुटान गेल्यात. उदक आता ते हाचो परिणाम जाता हेचेर हय मिठा तो घराचेर. आमचो आगर त्या देगेक घातल्या कारणान आमकां हे पाचो मारता येता उदीक भितर. हं. आता थोडे आगर बंद आसा, कितें कारणां आसतली? कारणां म्हणजे आता कामगार घालूनय पुरवत पडना लेबर तशे तेका लागून काहीशा जाणांनी बंद थेयल्यात आगर. हं. हे आता मिठागर तुमचे ओन काय भटकार तेका? तशें पळोवंक गेल्यार सगळे भटकारीत आगर आहा. हं. आमच्या सातेरी देवस्थानचो एक आगर आहा. म्हणजे ओके. असो. हां. हेका मागीर तुम्ही कितें भटकाराक खण दितात काय हय, हय, कितें? पयलींचो कितें खण आहा तोच आमी हे करता भटकाराक. ते मागीर त्रास करनात ना तुमकां? ना तशें कितें ना आमचे बरें. आणि कितें हे मिठागराच्या सायटीन जी शेतां बितां आहा ती लायतात? हय हय शेतां करता न्हू ते. करतात. हय. आणि समज आता पावस जर लेट पडलो समज ह्या सिजनाक जाल्यार मीठ चड मेळोंक शकता? हय 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 पावसाचेरच आमचो हे अवलंबून. पावसाचेर अवलंबून. पावस पडलो जाल्यार मागीर लुकसाणी. लुकसाण. आता मदेगात सुद्धा पावस पडलो जाल्यार परतून काळें मीठ काडचें पडटा आमकां. ओके. आणि हे आता मीठ काडपा खातीर भायले कामगार हाडचे पडटा ना काय ना तुमचे आमची तुमी? खासियत हा म्हणजे आमचे स्थानिक लोक आहा तेच काडटात हांगा मीठ. म्हणून आगरवाडीचें मीठ प्रसिद्ध आहा. तुम्ही आता ह्या मिठागरान कोण कोण वावरतात? माझी बायल येता भावाची बायल येता. हां. आणि नवीन पिढी शिकता मीठ कशें काडप ते? हय ते मातशें दाखयता तांकां. हां, तांकां आवड जाता तयार. येस, थँक्यू. हो आता बाबा सामको कुणगो सुकयला, कित्या खातीर असो सुकोवचो पडटा? अशें सुकोवन मागीर आमी ताका दुसरें उदीक घालता. हां. तेतूर भरपूर मीठ अशें जाता आनी मागीर आमी ते धवे मीठ काडटा. पयलीं आतां काळें मीठ काडून कळ्ळें, सुकयल्लो आहा. सुकयल्लो हां. पयलो स्टार्टिंगात असोच सुकयता काळें काडटना सुद्धा म्हणजे तो घट जाता त्या टायमार. कितले दीस लागता सुकोवपाक? एकूण 5 ते 6 दीस वयता. 6 दीस वयता. हय. ओके, थँक्यू.
चे संचालक विठोबा बगडी या मिठागराच्या परिसरात आहेत आणि ते काय माहिती देतात ते ऐकूया. बगडी, याविषयी तुम्ही काय सांगू शकतात? काडा बोर्डाची बैठक सचिवालयामध्ये वॉटर रिसोर्स मिनिस्टर सुभाष शिरोडकर यांच्या अध्यक्षतेखाली 10 जानेवारी रोजी झाली आणि त्या बैठकीमध्ये मी हा मिठागराचा प्रश्न उपस्थित केलेला होता आणि मिठागराचे बंधारे कमकुवत झालेले आहेत, मिठागराच्या मानशा ज्या आहेत त्या तुटलेल्या आहेत, त्या दुरुस्त कराव्यात अशी मागणी केल्यानंतर त्यावेळी सुभाष शिरोडकर हे मंत्री आहेत, त्या मंत्र्यांनी तातडीने आदेश देऊन या ठिकाणी या मिठागरावरच्या ज्या मानशा नादुरुस्त झालेल्या आहेत, ज्याच्यामुळे शापोरा नदीचं पाणी मिठागरामध्ये येतं आणि त्यामुळे या ठिकाणी मीठ काढणं शक्य होत नाही, त्यांना विलंब लागतो. आणि 8 दिवसामध्ये या काडा बोर्डाचे सेक्रेटरी सालेलकर यांनी एक आश्वासन दिलेलं होतं की एका 8 दिवसामध्ये या मानशाचं काम पूर्ण होईल. परंतु या ठिकाणी महिना उलटत आलेला आहे तरीसुद्धा या मानशाचं काम सुरू झालेलं नाही आणि कालच शापोरा नदीला मोठी भरती आल्यामुळे या सगळ्या मानशा ज्या आहेत, एकूण 4 मानशा या ठिकाणी आहेत ज्या पाण्यासाठी वापरल्या जातात. शापोरा नदीचं पाणी मिठागरामध्ये घेतलं जातं आणि त्याच्यावरच मीठ उत्पादन केलं जातं आणि कालच्या त्या मोठ्या प्रवाहामुळे मोठ्या प्रमाणामध्ये पाणी या मानशातून या मिठागरामध्ये घुसलं. खरं तर हे मिठागरं जी आहेत ती डिसेंबर जानेवारी महिन्यामध्ये सुरू होतात, मीठ उत्पादन सुरू होतं, परंतु ते झालेलं नाही. सरकारने आपले मुख्यमंत्री जे आहेत प्रमोद सावंत यांनी मिठागराचं पुनर्जीवित करण्यासाठी किंवा स्थानिक आमदार जे जीत आरोलकर आहेत ही मिठागरं पुन्हा पुनर्जीवित करण्यासाठी एक योजना आखलेली आहे आणि या योजनेनुसार या मीठ उत्पादकांना सरकारी पातळीवर भरीव आर्थिक मदत दिली जाते. आणि गेल्याच आठवड्यामध्ये इथल्या 2 ज्यांना पुरस्कार मिळालेले आहेत मीठ उत्पादनासाठी, ते प्रवीण बगडी आणि महादेव कोरगावकर यांचा सन्मान या ठिकाणी गोय अस्मिता दिवस जो होता त्या ठिकाणी सन्मान झाला आणि त्यांना आर्थिक मदतही त्यांनी दिलेली आहे. खरं तर सरकार याबाबत जागृत आहे, परंतु हे जे सरकारी अधिकारी जे आहेत, सरकारी अधिकारी त्याची अंमलबजावणी चांगल्या रीतीनं करीत नाहीत. आम्ही जलसिंचन खात्याच्या अधिकाऱ्यांना, स्थानिक अधिकारी आहेत, पेडण्याचे अधिकारी आहेत, त्यांना वारंवार संपर्क करतो आणि याविषयीचा प्रश्न आम्ही उपस्थित करतो. मी एक आगरवाड्याचा नागरिक या नात्यानं सरकारला विनंती करू इच्छितो की ही मिठागरं जी आहेत ती अगदी पारंपरिकपणे या मिठागरामध्ये काम करणारे कामगारही आपल्या गावचे आहेत आणि गावातील युवकही आज या मीठ उत्पादनामध्ये उतरलेले आहेत. त्यांच्यासाठी सरकारने मदतीचा हात द्यावा आणि ही पडिंग होत चाललेली, खरं तर या गावामध्ये एकूण 12 मिठागरं होती, हळूहळू ही मिठागरं आता पाण्याच्या खाली आलेली आहेत आणि केवळ 2-4 मिठागरं या ठिकाणी शिल्लक आहेत आणि ही मिठागरं राखून ठेवण्यासाठी या मीठ उत्पादकांना भरीव मदत करावी अशी मी या ठिकाणी मागणी करतो.
पेडणे लाईव्ह संपादक निवृत्ती शिरोडकर. तुमच्या सेवेत तत्पर, अचूक आणि योग्य. जिथे विश्वास तिथेच नाव. पेडणे लाईव्ह निवृत्ती शिरोडकर. लाईव्ह अपडेट्स, योग्य माहिती आणि वेळेवर सेवा हेच आमचं वचन. पेडणे लाईव्ह निवृत्ती शिरोडकर. नाव भरोशाचा.